हा लक्ष द्या बघा, गणितामध्ये आपल्याला जर मूलभूत क्रिया यायच्या असतील जशा की बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या गणिताच्या मूलभूत क्रिया आहेत. मूलभूत म्हणजे काय, हे सगळ्या येणाऱ्या ज्या गणितीय क्रिया असतात त्यांचा हा पाया आहे. तुम्हाला जोपर्यंत या मूलभूत क्रिया येत नाही तोपर्यंत तुम्ही गणितामध्ये प्रगती साधू शकत नाही. आणि या मूलभूत क्रिया येण्यासाठी गणित या विषयामध्ये दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पहिली गोष्ट कोणती महत्त्वाची आहे, पहिली गोष्ट तुम्हाला संख्येचं ज्ञान पाहिजे. मुळात संख्या माहित पाहिजे ना. म्हणजे तुम्ही शेतामध्ये एखादी गोष्ट पेरायला गेले, नुसतं बियाणं असून चालत नाही. तुम्हाला ते बी लावायला खत लागेल, पाणी लागेल, हे सगळा साठा झाला मूलभूत साठा. पण एवढा असूनही ती जमीन कशी पाहिजे, त्या जमिनीत जर तण असेल, ढेकळं असतील मोठे मोठे, तर ते बी टाकून खत टाकून पाणी टाकून येणार नाही, जमिनीची मशागत करावी. तसं तुम्हाला हे गणिती क्रिया येण्यासाठी, बेरीज वजाबाकी गुणाकार येण्यासाठी तुम्हाला अगोदर संख्या माहित पाहिजे. संख्या माहित झाल्यावरच तुम्हाला पाढे म्हणता येतील, पाढे पाठ करता येतील. डायरेक्ट पाढे पाठ करता येतील नाही. तुम्हाला मुळात संख्याच माहित नाही तर तुम्हाला पाढे कशी पाठ करता येतील, करता येणार नाही. त्यासाठी अगोदर संख्या माहित पाहिजे. संख्या माहित असणे दोन प्रकारचे आहे. एक प्रकार तुम्हाला माहित असेल, बऱ्याच जणांना मराठीची कविता म्हणलं की पटापट म्हणून दाखवते, इंग्रजीची म्हणलं की पटापट म्हणून दाखवते, हिंदीची म्हणलं की पटापट म्हणून दाखवते. आणि त्याला जर म्हणलो आता ही जी कविता तू म्हणली ती कविता मला लिहून दाखव, तर लिहून दाखवता येत नाही. त्याला काय अर्थ आहे का, ठीक नाही. म्हणून ती जी संख्या आहे तुम्हाला समोर जर प्रदर्शित केली तर तुम्हाला ती संख्या पाहिली की सांगता आली पाहिजे की सर हे 56 होतं, सर हे 152 होतं, हे पाहिले की तुम्हाला सांगता आली पाहिजे. आणि मी जर म्हणलो बरोबर 52 लिहून दाखवा रे मला, तुम्हाला ते 52 लिहून देता आले पाहिजे. आपला विषय काय होते, तुम्हाला जर मी असं बेरीज करा म्हणलं, असं 42 अधिक 27 ची बेरीज करा रे म्हणले की तुम्ही पाठांतर करता, बरोबर करता, बरोबर बेरीज करता वहीमध्ये. पण मुळात तुम्हाला हे 42 असे असते तर, हे 27 असे असते तर, हे 69 असे असते हेच माहित नाही. फक्त मी तुम्हाला लिहून दिल्यामुळे तुम्ही ते करायले. तेच गोष्ट जर तुम्हाला म्हणलं मी करायला बेरीज 47 अधिक 58, तुम्हाला माहितच नाही 47 कशी लिहायची, 48 कशी लिहायची, 58 कशी लिहायची. मग तुम्ही कन्फ्यूज होता. 47 च्या जागी 37 लिहिता का 87 लिहिता, आणि 58 च्या जागी 48 लिहिता. तर तुम्हाला माहित नाही 47 58 कशी लिहायची. म्हणून संख्या ज्ञान महत्त्वाचं आहे. आणि संख्या ज्ञान म्हणजे काय, त्याच्यामध्ये तुम्हाला संख्या लेखन करता आलं पाहिजे, संख्या वाचन करता आलं पाहिजे. आपल्या 5वी ला 5 ते 6 अंकी संख्या आपल्याला लिहिता आली पाहिजे. आता आपल्या अध्ययन स्तरासाठी त्यांनी 4 अंकी सांगितली. अध्ययन स्तरासाठी 4 अंकी सांगितली म्हणजे काय, ते सुद्धा एक मूलभूत बेस आहे. म्हणजे तुम्हाला कमीत कमी एवढं यायला पाहिजे. कमीत कमी याचा अर्थ असा नाही की बस तुम्हाला एवढंच यायला पाहिजे. तुम्ही कमीत कमीला काय पकडायले, कोणाची पटते ना, तुम्ही कमीत कमीला काय म्हणाले, कमीत कमीचा तुम्ही अर्थ काढायले की बस इतकं आलं बस झालं. तसं नाही. कमीत कमी म्हणजे शिकण्यासाठी निदान एवढं यायला पाहिजे, आणि तुम्हाला त्याच्या पुढे जास्तीत जास्त काही लिमिट नसते. किती आलं तर चांगली गोष्ट आहे. म्हणून आपल्याला 5व्या वर्गामध्ये आपण कमीत कमी काय म्हणू, 5वा वर्ग 5 अंकी संख्या, 5वा वर्ग 5 अंकी संख्या म्हणायला पाहिजे. जर तुम्हाला 5 अंकी संख्या वाचता आली आणि त्याच्या पुढची 6 अंकी वाचता आली तर गोष्ट फार चांगली आहे. 6 अंकी संख्या म्हणजे लाखाच्या संख्या. 6 अंकी संख्या म्हणजे काय, लाखाची संख्या. म्हणजे 1 लाख 2 लाख 3 लाख 9 लाखापर्यंतच्या संख्या. 10 लाख जर म्हणलो आपण तर मग ती संख्या आणखी काय झालं, थोडीशी वाढत गेली, कारण ती संख्या 7 अंकी झाली. 1 लाखामध्ये एकाच्या पुढे 5 शून्य असतात. किती शून्य असतात, 5. म्हणजे शून्याचे ते 5 अंक आणि 1 चा 1 अंक. 2 लाखाचे 2 चा 1 अंक, 5 शून्य आणखी 5 अंक, म्हणजे 6 अंक लागायला लाखाला. म्हणजे आपल्याला 5 अंकी संख्येमध्ये 10,000 20,000 30,000 22,000 36,000 जे काही हजार आहेत ते 10,000 पर्यंत संख्या आपल्याला वाचता येईल. मग ह्या 10,000 शतक लाख हे कधी होणार, हे होणार आपल्या या 1 पासून होणार. कुठून होणार, 1 पासून. त्यामुळे आपल्याला 1 पासूनची संख्या माहित पाहिजे. त्यातल्या 9 पर्यंतच्या 20 पर्यंत संख्या माहित पाहिजे. तुम्हाला 20 पर्यंत संख्या माहित झाल्या त्याच्या पुढच्या संख्या तुम्हाला आपोआप येईल, कारण ते संख्या काय होतात, रिपीट होत असतात. म्हणून तुम्हाला 1 ते 9 माहित आहे. असं कोणी आहे का की ज्याला 1 ते 9 पर्यंत संख्या माहितच नाही.
मी जर म्हणलो 8 लिहून दाखवा, लिहून दाखवता येईल? कोणी आहे का असं लिहून दाखवता येत नाही? श्वेता लिहिता येते ना? 11 ते 20 संख्या लिहिता येत नाही असं कोणी आहे का की ज्याला 11 पासून 20 पर्यंतच्या संख्या लिहिता येत नाहीत? आम्ही जर म्हणलो बा 13 लिहून दाखवा, तुमच्यापैकी प्रत्येकाला 13 लिहिता येते का? वेदिका, श्रावणी 13 लिहिता येते का? बरं. जर म्हणलो मी 19 लिहून दाखवा तर लिहून दाखवता येईल? असं कोणी आहे का की ज्याला 21 पासून 30 पर्यंतच्या संख्या लिहिता येत नाहीत? सगळे आहेत? बरं मला सांगा 1 पासूनच्या 100 पर्यंतच्या संख्या सगळ्या लिहिता येतात का? हो. त्याच्यामधला कुठलाही अंक मी सांगितलं की तुम्हाला लिहिता येते का? हो. मग आपण काय करू? थोडक्यात मला ज्या व्यक्तीवर विद्यार्थ्याचा संशय आहे मी त्याला बोलवतो, प्रयोग घ्यायला लावतो. संशय आहे त्याला, ज्याच्यावर संशय नाही त्याच्यावर मला भरोसा आहे. आता माझा संशय श्रावणीवर आहे. मग संशय कोणावर आहे? श्रावणीवर आहे. तर श्रावणीला काय म्हणतो मी? श्रावणी इकडे ये. तिला काय मी मोठी संख्या सांगत नाही. श्रावणीला मी काय म्हणतो? तू मला 23 लिहून दाखव. किती लिहून दाखवायचे? 23. जर श्रावणीला मी सांगितलं 3 संख्या जर लिहिता आल्या, किती संख्या? 3, त्यातली पहिली 23, तर श्रावणी या संख्या वाचनाच्या पहिल्या पायरीमध्ये पास. आणि ज्याला वाचता नाही आली त्याला आपण काय करू? एक वेगळा गट करू आणि त्यांच्यावर दुसरं विशेष लक्ष देऊ. तर श्रावणी इथे येणार आणि मला 23 लिहून दाखव. ये 23 लिहून दाखव. जास्त वेळ दौडायचा नाही. तुला येत असेल तर हो म्हण, येत नसेल तर नाही. चला वेदिका ये आता. श्रावणी तिच्या पहिल्या टेस्ट मध्ये पास झाली, म्हणजे पहिल्या टेस्ट मधल्या पहिल्या पायरीमध्ये पास झाली. आता वेदिका येते. वेदिकाला कोणती संख्या लिहायची ते मी खाली की सांगतो. वेदिका मला 37 लिहून दाखव. 37 लिहून दाखव वेदिका. 37. 37 ला तुला वेळ आहे 5 सेकंद. वेदिका पहिल्या टेस्ट मधल्या पहिल्या पायरीमध्ये फेल झाली. त्यामुळे वेदिका तुझा वेगळा गट होणार आहे. चला श्वेता ये. मला 53 लिहून दाखव. ज्याला संख्या वाचता येते लिहिता येते एवढा वेळ लावतच नाही, मोजत बसत नाही. असं काय काय? चला श्वेता खेळ जसा काही. चला जाता येईल. 69 लिहून दाखव. मराठीत ते इंग्रजीत कशा दिले? हा चल 84. हा आणखी एकदा तू ये श्रावणी. मला तू 43 लिहून दाखव. 43. आता श्रावणीचा कॉन्फिडन्स वाढला. तिचं म्हणणं पण मला लिहिता आली. 43. आता मुळात 1 पासून 100 पर्यंत संख्या शिकवणं योग्यच नाही आताच्या वर्गाला, पण तुम्हाला येत नसल्यामुळे पुन्हा शिकवावं लागतं पहिलीच्या गोष्टी वापस. 43. याच पाड्यामध्ये सर. पाडा नव्हेच ना ते संख्या होता. तू पण फेल झाली आहेस. हा चला बस काय. संख्या वाचनाचा वेगळा गट होणार आहे वेदिका, श्वेता आणि श्रावणी. हा तर म्हणजे मला लक्षात आलं की आपल्यापैकी काही विद्यार्थ्यांना संख्या वाचन येणं झालं. आता यांना संख्या वाचन येत नसण्याला मी जबाबदार नाही. मी का जबाबदार नाही? कारण माझं लेवल तेवढं शिकवायचं ते पुढचं होतं.
ते तुम्ही अगोदरच्या वर्गातून शिकून यायला पाहिजे होतं. आणि अगोदरच्या वर्गातून तुम्ही शिकून नाही आले याचा अर्थ त्या वर्गाचे शिक्षक पण जबाबदार नाही, कारण हे बाकीचे शिकू शकतात तर तुम्ही का शिकू शकत नाही? तुमच्या शिकण्यामध्ये काहीतरी कंटाळा झालेला आहे. आपल्याला तो काय करायचा? कंटाळा दूर करायचा. कंटाळा दूर करावा लागेल. तुमच्याच्यानं कंटाळा दूर होत नसेल तर मला करावं लागेल. तो तुमचा कंटाळा नाही. तुम्हाला मजा वाटणार शिक्षण मला द्यावं लागेल. रोज रोज एकच खाऊन कंटाळा येईल नाही. मध्येच म्हणता बाबाला बाजारात येताना जिलेबी घेऊन या. रोज भाजी खाऊन रोटी खाऊन कंटाळे, जिलेबी खाली बरे वाटते की नाही? आईला म्हणता वेगळी काहीतरी भाजी करा, मजा वाटते. मग तसं तुम्ही शिकण्याच्या त्याच पद्धतीने कंटाळी. तुम्हाला शिकण्याची योग्य पद्धत मला वेगळी पद्धत सांगावं लागेल ज्याच्यामध्ये तुम्हाला मजा वाटेल. आता मग यामुळे काय व्हायला, बाकीच्यांना ज्यांना येत आहे बाकीच्यांना त्यांना तुमच्यासाठी त्या ठिकाणी होल्ड व्हावं लागेल, थांबावं लागेल त्यांचं शिक्षण. कारण इथे सांगणारा माणूस एकच आहे. मला जर रावणासारखे 10 तोंड असतील, एक तोंड याला बोलत बसला असतं, एक तोंड त्याला बोलत बसला असतं, एक तोंड याला बोलत असतं, पण मला तोंड एकच नाही, तेव्हा एका टायमाला मी एकच सांगतो. तुम्हाला जेवढी मेहनत घ्यावं लागेल त्याच्यापेक्षा जास्त मेहनत मला घ्या. तर बघा आपण काय करू, 1 पासून 100 पर्यंत संख्या सांगतो. श्वेता, श्रावणी, वेदिका, पक्क लक्ष द्यायचं हा, आणि येड्यावानी नाही करायचं. तुम्ही पाहता इकडं आधी कसं जमत नाही, पाहावं लागेल, इथं ध्यान द्यावं लागेल, कॉन्सन्ट्रेट, त्याला कॉन्सन्ट्रेशन मध्ये एकाग्रता ते ठेवावी लागेल. जोपर्यंत तुम्ही एकाग्रता ठेवत नाही तोपर्यंत तुम्हाला कुठलीच गोष्ट येत नाही. ते कॅच करावं लागेल. सांगणार करंटच्या ताराजवळ तुम्ही गेले आणि जवळ जास्त गेले तुम्हाला ती वाट पाहत नाही आणि चिटकायची पटकन वरती सोडतच नाही ती. तसं हे करंट होय खळा, तुम्ही माणसं व्हा, तुम्हाला पण त्याला चिटकावं लागलं असं, त्याच्यातलं सगळं ओढून घ्यावं लागेल. लक्षात? तर घेऊया आपण 1 ते 100 पर्यंतच्या संख्या. आता इथं का तुम्हाला मराठी संख्या मी सांगणार नाही, इंग्रजीतच शिकावं लागेल. पुढे पण आपल्याला इंग्रजीतच शिकायचं आहे. 1 पासून मी लिहितो. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता मी जर आता 10 पर्यंतच्या मी लिहिल्या, का लिहिल्या? कारण तुम्हाला 10 पर्यंतच्या येते हे गृहीत धरले मी, त्यामुळे मी लिहिल्या. आणि गृहीत धरले याचा अर्थ अंदाजा नाही, तुम्हाला ते येते का येत नाही. वेदिका 10 पर्यंतची कुठली संख्या तुला सांगता लिहिता येईल? तुला बोलता येते की नाही? मोठ्यानं बोल ना. हो सर, तुला ते लिहिता येते. आता याच्या पुढच्या संख्या पण तुम्हाला लिहिता येत असतील, पण कधी कधी तुम्ही विसरता. मग ते विसरू नये म्हणून तुम्हाला सांगेल, जसं 1 ते 10 पर्यंतच्या संख्या तुम्ही ध्यानात ठेवायला, याला कुठे ट्रिक नाही ध्यानात ठेवायची. पण हे कसं ध्यानात ठेवायचं याला काही ट्रिक नाही, हे तुम्हाला ध्यानात ठेवणं आहे. 4 दिसतो कसा, 5 दिसतो कसा हे ध्यानात ठेवून त्याला कसं म्हणायचं. श्रावणी म्हटलं की डोळे जरी लावले तुम्हाला श्रावणीचा चेहरा तुम्हाला आठवते. प्रतीक्षा म्हणलं डोळे लावले की तुम्हाला प्रतीक्षा चेहरा आठवते. का आठवते? की तुम्ही त्या माणसाचा चेहरा पाठ केला मनामध्ये. तसं ही संख्या मनामध्ये पाठ केली की 1 कसा आहे, 1 म्हणजे एक उभी रेष आहे. 1 म्हणजे काय आहे? उभी रेष आहे. 2 कसा आहे? गोल काढला अर्धचंद्राच्या आणि रेष मारली. असं तुम्ही काय केलं, मनामध्ये सगळ्या गोष्टी तुम्ही पाठ केल्या. आता विषय आहे 11चा. विषय कशाचा आहे? 11चा. आणि संख्या येण्यासाठी 1 ते 100 पर्यंतच्या संख्याचं वाचन जमलं पाहिजे. म्हणजे ते पाठांतर तुम्ही पाठ करते नाही 1 2 3 4 5 6 7 8 9 10. बरेच जण काय म्हणतात एकावर 1 11, एकावर 2 12, एकावर 3 13, एकावर 4 14, एकावर 5 15, एकावर 6 16, एकावर 7 17, एकावर 8 18, एकावर 9 19, 2वर 0 20. आता ही काय पद्धत तशी नाही पाठ करायची, पण आपल्याला ज्या पद्धतीने योग्य वाटलं, ज्या पद्धतीने ध्यानात बसल ते पाठ करायचं. आता बरेच जण काय म्हणतात 1 दशक 1 11 म्हणतात. काय म्हणतात? 1 दशक म्हणजे हे कोणता? हे 1 दशक आणि हे 1 11. दशक का? कारण 1 दशक. 1 दशक 2 12, 1 दशक 3 13. दशक म्हणजे काय? 10. दशक म्हणजे 10. आणि इथला दशक कोण आहे? 1 आहे. इथलं दशक कोण आहे? 1 आहे. कारण याचं स्थान दशकला आहे. आता तुम्हाला जर दशकाच्या भानगडीत पाठायला गेलो मी तर तुम्हाला ध्यानात राहायचं की ध्यानात राहणार नाही. म्हणून आपण त्या भानगडीत नाही पडायचं, कारण आपल्याला आधी काय करायचं आहे संख्या ध्यानात ठेवायची. म्हणून हे 1 वर 3 13,
एकावर 4 14, एकावर 5 15, एकावर 6 16, एकावर 7 17, एकावर 8 18, एकावर 9 19, 2 और 0 20. हे 20 पर्यंतच्या संख्या आपल्याला कोणत्या यावंच लागतात. याला दुसरं उत्तरच नाही. आता आपल्याला 21 पासूनची संख्या शिकायची. तुम्ही 53 म्हणलं 43 म्हणलं की तुम्ही कन्फ्यूज व्हायले. पण लिहायचे कसे ते कन्फ्यूज का व्हायले? कारण जसं तुम्ही याचं चित्र पाठ केलं तसं त्याचं चित्र नुसतं पाठ करून जमणार नाही. ते नेमका अंक तयार कसा झाला त्याची एक वेगळी स्टोरी तुम्हाला पाठ करावी लागेल. ते अंक तयार कसा झाला याची स्टोरी तुम्हाला पाठ करावी लागेल. आणि अगोदर काय पाठ करावं लागेल? 1 पासूनच्या 100 पर्यंतच्या संख्याचं वाचन पाठ करावं लागेल. म्हणून आपण काय करू? आधी त्या संख्याचं वाचनच पाठ करू. मी जे म्हणतो ते तुम्ही म्हणायचं आणि आपण ते रेकॉर्ड करू. तर म्हणा चला 1 2 3 4 5 6 7 8 9 10. एकावर 1 11, एकावर 2 12, एकावर 3 13, एकावर 4 14, एकावर 5 15, एकावर 6 16, एकावर 7 17, एकावर 8 18, एकावर 9 19, 2 और 0 20, 2 और 1 21, 2 और 2 22, 2 और 3 23, 2 और 4 24, 2 और 5 25, 2 और 6 26, 2 और 7 27, 2 और 8 28, 2 और 9 29, 3 और 0 30, 3 और 1 31, 3 और 2 32, 3 और 3 33, 3 और 4 34, 3 और 5 35, 3 और 7 36, 3 और 7 37, 3 और 8 38, 3 और 9 39, 4 और 0 40, 4 और 1 41, 4 और 2 42, 4 और 3 43, 4 और 4 44, 4 और 5 45, 4 और 6 46, 4 और 7 47, 4 और 8 48, 4 और 9 49, 5 और 0 50, 5 और 1 51, 5 और 2 52, 5 और 3 53, 5 और 4 54, 5 और 5 55, 5 और 7 56, 5 और 7 57, 5 और 8 58, 5 और 9 59, 6 और 0 60, 6 और 1 61, 6 और 2 62, 6 और 3 63, 6 और 4 64, 6 और 5 65, 6 और 7 67, 6 और 7 67, 6 और 8 68, 6 और 9 69, 7 और 0 70, 7 और 1 71, 7 और 2 72, 7 और 3 73, 7 और 4 74, 7 और 5 75, 7 और 7 76, 7 और 7 77, 7 और 8 78, 7 और 9 79, 8 और 0 80, 8 और 1 81,
8 वर 2 82, 8 वर 3 83, 8 वर 4 84, 8 वर 5 85, 8 वर 6 86, 8 वर 7 87, 8 वर 8 88, 8 वर 9 89, 9 वर 0 90, 9 वर 1 91, 9 वर 2 92, 9 वर 3 93, 9 वर 4 94, 9 वर 5 95, 9 वर 6 96, 9 वर 7 97, 9 वर 8 98, 9 9 99, 10 वर 0 100. आता बघा, आता हे जे 1 पासून 100 पर्यंतची उजळणी आपण म्हणलो, याचं मी याला एडिट करून एवढा भाग कट करून त्याचा वेगळा व्हिडिओ बनवतो, म्हणजे तुम्हाला 1 ते 100 पर्यंतच्या संख्याचं वाचन कळेल. दुसरी गोष्ट, 1 ते 100 पर्यंतच्या संख्या आपल्याला शिकावं लागल्या. या मुळात आपण पहिल्या दुसऱ्या वर्गामध्ये जास्त जास्त शिकायला पाहिजे होत्या, त्या काही लेकरांमध्ये शिकल्या नाही, म्हणून आपल्यावरती पुन्हा शिकायची वेळ आली. अशी वेळ दुश्मनावर येऊ नये ती आपल्यावर आली. आणि दुसरी गोष्ट, आणि ती वेळ आपल्यावर आल्यामुळे ज्यांना काही संख्या यायल्या त्या लोकांना घेणं देणं तिथं होल्ड व्हावं लागलं. म्हणून तुम्ही आता तरी हे लाख चान्स समजून हे तुम्ही शिकून घ्या. आणि हे लिहित वाचत असताना म्हणत असताना मी संख्या लिहून देखील वाचू शकलो असतो, पण ते लिहिण्याला मतलब नाही. काही तुम्हाला त्या संख्या तुम्हाला वाचनच माहित नाही, त्याचं वाचन कसं करायचं माहित नाही, त्याचा उच्चार तुम्हाला माहित नाही, तर त्याची आकृती दाखवून काय करावं. म्हणून अगोदर ते उच्चार पाठ करणं महत्वाचं आहे. ते पाठ केलं की मी लिहिताना म्हणू शकतो बा तुम्ही मगाशी म्हणले की नाही ती ही संख्या, ती संख्या आली कशी मी या पद्धतीने तुम्हाला सांगतो. आता इथपर्यंतची पद्धत तुम्हाला कळली, 20 पर्यंतची. याला कुठे ट्रिक नाही की अशा संख्या येतात या पाठ करून. हा, याच्या पुढचं तुम्हाला मी सांगतो, याच्या पुढचं लय सोपं आहे, याच्यापेक्षा सोपं आहे. हे एवढं शिकले ना, याच्या पुढचं लय सोपं आहे. फक्त त्याला काय पाहिजे, पाठांतर पाहिजे. मग 20 नंतर 21 येते, 22 येते, 23 येते, मग 30 संपते, मग 30 झालं की मग 31 येते, 32 येते, 40 संपते, 41 येते वगैरे असे. म्हणून काय करायचं आपल्याला, हे 20 पर्यंत संख्या पाठ करायच्या. त्यानंतर 10 20, मग हे 30 40 50 60 70 80 90 100. हा, त्याच्यानंतर हे खालचे माहित पाहिजे. हे माहित झालं की याच्या पुढे तुझ्या 9 संख्या कशा वाचायच्या हे सोपं आहे. पण तुम्हाला हे 20 30 40 50 60 70 80 90 100 हे माहित पाहिजे. आणि ते आले कसं हे माहित आहे तुम्हाला की 10 म्हणजे 1 दशक, 2 म्हणजे 2 दशक, 3 दशक, दशक म्हणलं की त्याच्यात 1 शून्य येते. आता 20 नंतर काय येते, 21. 20 नंतर काय येते, 21 म्हणजे काय, 21 म्हणजे त्याची फोड करा, 1 आणि 20, 1 आणि 20. जेव्हा तुम्हाला कोणी म्हणते 21 लिहून दाखवा, तुम्ही 20 च्या पुढे 21 आला ठीक आहे लगेच आला. तुम्हाला कोणी म्हणते 27 लिहून दाखवा, तुम्ही काय करता, 20 च्या पुढे मोजता, 21 22 23 24 25 26 27 असं मोजता. मोजून घेत बसता, त्याला लय वेळ लागेल ना, तसं मोजून नाही बसायचं ना. आपण ट्रिक काय करायची की 21 म्हणजे 1 आणि 20. सर 1 आणि त्या खिडकीच्या याच्यात उजेड पडायला इकडं. हां आता इथं इकडे पडा, तुम्ही तिकडे गेलते ना. 21 म्हणलं की 1 आणि 20. आता विषय काय होते, हा 1 आहे आणि हा 20 आहे. पण मी या 1 ला आणि या 20 ला जर जवळ लिहिलं असं, काय केलं मी, या 1 ला आणि 20 ला जर मी जवळ लिहिलं तर ती 21 होतील का, ते नाही, 21 होणार नाही. म्हणून आपण काय शिकतो, संख्येचं स्थान शिकतो. स्थान, एक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, कोटी, असा आपण काय करतो, संख्येचं स्थान शिकतो. आणि संख्येचं स्थान शिकत असताना आपण उजवीकडून डावीकडे संख्या वाचतो. कोणीकडून, उजवीकडून. कोणाच्या उजवीकडून, आपल्या उजवीकडून. जे उजवा हात आहे, एक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, कोटी.
अशा संख्या होत जाणार. मग काय करायचं, 21 म्हणजे वेदिका तू पुन्हा तेच करायली, इकडे ध्यान दे. मग कसा कोरडा पडला की नाही, मग ते डोळे कोरडे पुढे कमीत कमी. 21 म्हणजे 20 आणि 1, 20 आणि 1. मग काय करायचं, 1 म्हणजे एकक, 1 म्हणजे एकक. मग एकक आपण आधी उजव्या बाजूला पहिला लिहितो. एकक काय करतो आपण उजव्या बाजूला पहिला लिहितो. म्हणजे 20 आणि 1, मग हे 1 झाला आणि 20 हे 20 हे 2 20 कसं काय झाले, 2 20 कसं काय झाले, कारण एक दशक म्हणजे 2 कोण आहे, तो दशक आहे. आणि 2 दशक कशी लिहितो आपण, 2 दशक, 2 दशक. जर तुम्हाला कोणी म्हणलं 5 दशक लिहा, काय म्हणलं 5 दशक लिहा, तर श्रावणी कशी लिहिली आपण 5 दशक, श्वेता कशी लिहिली 5 दशक आपण, 5 आणि 0. मग 21 म्हणलो आपण, 21 म्हणजे 20 आणि 1. मग 1 मी इथे लिहिला आणि हा 20 लिहिला, 2 लिहिला, पण ते तो 2 आहे, त्याला मी 20 म्हणालो. त्याला मी 20 का म्हणालो, कारण एक दशक आहे तो, आणि 2 दशक म्हणजे 20. 2 दशक म्हणजे 20. मग 22 चा आवड आहे का, जसं तुम्ही बेचा पडा म्हणता. बे म्हणजे कोण, बे म्हणजे कोण, 2. बे म्हणजे 2. मग 22, 22. मग इथं बा म्हणजे 2, इथं बा म्हणजे 2. मग बा 2, बा 2, 22, 22 आणि 20 चे हे 2, 20 चे हे 2. फक्त तुम्ही लिहिताना काय करताय, लिहिताना तुम्ही आधी हे 2 लिहिता नंतर हे 2 लिहिता, तसं नाही लिहायचं. आधी इकडे लिहायचं मग इकडे लिहायचं. जेव्हा तुम्हाला संख्या कळत चांगली पक्की, तेव्हा तुम्ही इकडे डाव्या बाजूने 2 लिहू शकता. पण जोपर्यंत तुम्हाला कळत नाही लिहायचं कसं, तोपर्यंत ही पद्धत अवलंबायची. आधी कडले उजवीकडला अंक लिहायचा, डावीकडे. 23 म्हणजे ते म्हणजे 3, ते म्हणजे 3. जसं बे म्हणजे 2, तसं ते म्हणजे 3. मग बघा ते 20, हे ते आणि हे 20. आवड आहे काय, नाही ना. चो ते म्हणता ना 4 चोक 5 असं म्हणता ना. चो म्हणजे 4, चो म्हणजे 4. मी काय सांगितलं 24. काय सांगितलं 24. मग चो म्हणजे 4 आणि 20 चे 2, 20 चे 2. या साईडला येतो जरा असं काढला चालेल. हा 25. पंच म्हणजे 5. पंचपाळ म्हणता का, पंचपाळ. तसं पंच म्हणजे काय 5. हे पंच 5, पंच 20 बरोबर. 26. स म्हणजे 6, स 6 20. 7 आणि 2. हा खेळता का तुम्ही, पत्ता खेळता का नाही, त्याच्यामध्ये एका भाषा दुसरी असते ना, सत्ता म्हणजे 7. 7 म्हणजे 7. 27. 8 28. 29 ला कुठलीही ट्रिक नाही, 29 ला कुठलीही ट्रिक नाही. मग 29 कसे ध्यानात ठेवायचे, 1 च्या पुढे 30 आले, 1 च्या पुढे काय आलं 30 आलं. 29 म्हणजे 30 ला 1 कमी, 30 ला 1 कमी. मी ज्यावेळेस म्हणतो 39 म्हणलं की 40 ला 1 कमी. मी म्हणलो 49 म्हणजे 50 ला 1 कमी. 59 म्हणले की 60 ला 1 कमी. 69 म्हणले की 70 ला 1 कमी. 79 म्हणले की 80 ला 1 कमी. आणि नंतर कोणता आहे 89 म्हणजे 90 ला 1 कमी. 99 म्हणजे 99 ते 100 ला 1 कमी. म्हणून काय करायचं, हे झाल्यावर हे कोणती पाठ करायची, कोणत्या 19, 51, 19 म्हणजे 20 ला 1 कमी म्हणजे 1 दशक 10, 10 9 19. ते 2 2 9 29, 3 9 39, 4 9 49, 5 9 59, 6 9 69, 7 9 79, 8 9 89 आणि 9 9 99. आता याला मराठीत पण लिहून घ्यायचं. आता हे मराठीत लिहित असताना आपल्याला मराठी पण वाचता आली पाहिजे, तर तुम्ही ते मराठी लिहून घेसाल. जर तुम्हाला मराठी नाही वाचता आली तर तुम्हाला लिहिता येणार नाही. म्हण रे वेदिका म्हणे, काय वाचलं मी ते 39 49
या गोष्टी तुम्हाला पाठ करावं लागतं पलीकडे. म्हणून मी काय केलं, हे आधी एकदम काय झालं असं, हे झाले 29. हे काय झालं 29. आता 30 नंतर काय येते रे? 31 नंतर काय येते? 31. बस आपण ते फॉर्म्युला अवलंबायचा. 31. सोपं आहे. ब म्हणजे 2, जसं बे म्हणजे 2, जसं बा म्हणजे 2, ब म्हणजे 2. 30 ते 30 34 35 36 37 आता 40 नंतर काय येते? 1 बघा, गडबड करू नका. 1 40 बे 40 50 काय येते? 51. आता बघा 50च्या बाबतीत बघा, ते जसं 40 नंतर 41 आलं, 30 नंतर 31 आलं, 20 नंतर 20 आलं, पण 50 नंतर तसं येईन झालं. 50 नंतर असं यायला पाहिजे तर हे 50 बे 50 53 54 55 56 असं आलं का? पण काय आलं 51. की त्याच्यात 2 भाग आहेत. 51 52 झालं, 1 झालं. नंतर काय 53 54 55 56 म्हणजे 50 ला अख्खा 50 येत नाही. जसा 41 42 43 किंवा 31 32 30 40 एकटे आले की नाही. 50 ला फक्त 51 52 जर सोडले, 51 52 सोडले तर नंतर पण आहे. पण म्हणजे 50. पण म्हणजे 50. आपण 51 52च्या बाबतीत पाठ करून टाकू. 51 52 संख्या काय करायची श्रावणी? पाठ करायची. कशा पाठ करायच्या? 51 म्हणजे 5 वर 1 51 आणि 52 म्हणजे 5 वर 2 52. याला पर्याय नाही, हे पाठच करायचं. 51 म्हणलं की 5 वर 1 51, 52 म्हणलं की 5 वर 2 52. मी तुम्हाला 100 रुपयाच्या संख्या डिटेल मध्ये का शिकवायलो? कारण हे जोपर्यंत येत नाही तोपर्यंत पुढचे येत नाही, आणि हे आलं की पुढचे येणं नाही सोपं. म्हणून 51 52 याच्यामध्ये टाकून घेऊ आपण. 5 वर 1 51 51 आणि 5 वर 2 52. आता आपला फॉर्म्युला तेच पहिला मी लिहिले 51 52 लिहिले. आता बघा त्रे, मी 50 ला पण म्हणायचं म्हणलो. 50 ला काय म्हणायचं? त्रे म्हणजे 3. त्रे हे पण सोपं आहे. चो हे पण 55च्या बाबतीत पण 1 एकदा आला म्हणून 55 घ्यावं लागेल आपल्याला. ते 55 हे एक लिहा. आता त्याच्यानंतर 6 7 काय आला आणखी पुन्हा 1 आला 57. हे पण तुम्हाला पाठ करावं लागेल रे बरोबर. 57 नंतर 58. म्हणजे 50च्या बाबतीत 2 गोष्टी आहेत. एक आहे 1, एक आहे 1, दुसरा आहे पण. एक आहे 1, दुसरा आहे पण. म्हणून 57 58 आणि 60. 60 नंतर 61 मग 60 म्हणजे 60. 60 म्हणजे काय? 60. आपण म्हणतो ना षष्टी म्हणजे 6 असते. मग 60 म्हणजे पण 6 आणि 60 म्हणजे पण 6. 60 म्हणजे 6. मग 60 इथून जरासा बदल होतो ना बरं. 70च्या बाबतीत पण तेच होणार आहे. मग 60 चा 6 61 62 63 64 65 66 67 70च्या बाबतीत 70 अख्खा येणार नाही. काय येणार? तर येणार. तसं 50 ला पण आला की नाही. 50 ला काय लागली का? पण आला 1 आला. मग 70च्या बाबतीत 70 नाही येणार. काय येणार? तर. म्हणून
71 72 73 74 75 76 77 78 80 ला 80 देणार. मग बघा 81 लिहिलं बघा इथं काय एकातला बरेच गावात मला एकामध्ये म्हणजे नाही. मग हे 81 बोला बघा किती नाव आहे तुम्हाला बोला. 2 ला 2 आहे. 2 म्हणते कोणी बे म्हणते, कोणी बा म्हणते, कोणी बे म्हणते, कोणी बा म्हणते आणि कोणी काय म्हणते बा म्हणते. म्हणजे 72 म्हणून इथं ब्या इथं काय ब्या. मग हे 82 83 84 85 86 87 88 आता 91 काय येणार 90 येणार नाही. जसं 50 ला पण आला 50 ला काय आला पण आला 60 ला काय आला 60 आला 70 ला काय आला तर आला. मग येत्या 90 च्या बाबतीत काय ना 9 येणार 9 काय ना 9. मग बघा की एका पुन्हा आला बघा 91 92 सोपा आहे की नाही सोपा आहे की नाही. फक्त जोपर्यंत आपल्याला संख्या लिहिता येत नाही तोपर्यंत तुम्हाला लिहावं कसं लागेल वेदिका लिहावं कसं लागेल 32 जर मी म्हणलं वेदिकाला लिही काय म्हणलं 32 लिही तर ती कशी लिहिणार 3 वरून 32 ती असं लिहिणार नाही. असं लिहिली का ती कसली ती ब आणि 30 सोपा आहे की नाही. कोणती संख्या लिहिता आपल्याला कोणती संख्या लिहिता येते फक्त आपल्या या एकावन्न भावाला ध्यानात ठेवायचं 1 1 आहे. त्याला काय 1 1 आहे. 50 ला पण आहे 60 ला 60 आहे 70 ला तर आहे आणि 90 ला 9 एवढं ध्यानात ठेवा. मी जर म्हणलं तुम्हाला काय करावं करो 53 काय म्हणलो 53 बघा तुमच्यापैकी 53 कोणाला लिहायला सांगितलं सांगा बरं आता तुला सांगितलं नाही तुला आलं का आता येते की नाही कसं येते त्रे म्हणजे 3 आणि पण इजी येते की नाही. मी जर म्हणलो 77 लिहा किती लिहा 77 आपण काय करायचं त्याला 2 भागात फोडायचं 70 आणि तर 77 मग 70 चा 7 अंतरचा तरचा 3 दुसरा 70 आहे ना 70 तरचा पण 7च. म्हणून काही गोष्टी लिहून घ्यायच्या कोणत्या षष्ट म्हणजे 6 षष्ट म्हणजे 6 तर म्हणजे 7 त्याच्यावर झूम कर रे तर म्हणजे 7 9 म्हणजे 9 1 म्हणजे वेदिका 5 पण म्हणजे 5च ना कॉन्सन्ट्रेट करा रे जरासं पण म्हणजे 5 आणि एका म्हणजे 1 एका म्हणजे 1 ब्या म्हणजे 2 बे म्हणजे 2 त्रे म्हणजे 3 चौ म्हणजे 4 ती एवढा तुम्हाला ध्यानात ठेवावं लागतं. आणि शहा म्हणजे 6 म्हणजे पण 6 म्हणजे आपण 96 कसे लिहायचे 6 म्हणजे 6 आणि 9 हे पॅटर्न तुम्ही ध्यानात ठेवा. जर तुम्हाला पॅटर्न ध्यानात येणार नाही ते व्हिडिओ ऐका तुमच्या ते पॅटर्न काय होईल ध्यानात येईल. तर ह्या अशा संख्या हे सगळं या तुमच्या तिघाला लिहायचं लक्षात बाकीचे कोणाला लिहायचं नाही. तुम्ही ऐकलं तुमची उत्तर द्यायच्यावर तुम्ही तिघांना काय करायचं लिहायचं आहे. तू काय करत समजतं जरा तिकडं कर नंतर दिसतं पाहिजे. बंद कर